राज्य सरकारनं अलीकडच्या काळात बरेच निर्णय घेतलेत आणि मग त्या निर्णयांना होणारा विरोध बघता ते निर्णय मागे घेण्याची नामुष्की सुद्धा सरकारवरती ओढवली आहे। एकंदरीतच यात अभ्यास कमी पडतोय असं चित्र आहे। विशेष म्हणजे अभ्यास हा शब्द जो वापरला आहे तो अभ्यास करायला लावणारं जे क्षेत्र आहे म्हणजे शिक्षण क्षेत्र, यामध्ये प्रचंड अतिप्रचंड वेगानं ते निर्णय मागे घेण्यामध्ये आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। दादाजी भुसे मंत्री झाल्यापासून शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक निर्णय घेतले गेलेत, पण हे निर्णय घेताना शिक्षण तज्ज्ञ आणि अभ्यासकांची मतं जाणून घेतली गेली नसल्याचंच एकंदरीत उघडं पडलंय। हिंदी सक्तीचा वाद, गणवेश प्रकरण, प्रवेश पत्रावर जातीचा उल्लेख आणि अशा अनेक निर्णयांमुळे शिक्षण विभाग तोंडघशी पडलाय। यामुळे 6 महिन्यांमध्ये 7 निर्णय मागे घेण्याची वेळ ही शिक्षण विभागावरती आली आहे। हे 7 निर्णय कोणते आहेत आणि अशी वेळ शिक्षण विभागावरती का आली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। मागच्या वर्षभरात राज्य सरकारनं शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक निर्णय घेतले, पण हे निर्णय घेताना शिक्षण तज्ज्ञ आणि अभ्यासकांची मतं जाणून घेतली नाहीत असंच एकंदरीत चित्र आहे। यामुळे राज्य सरकारने घेतलेले निर्णय पुढे जाऊन रद्द करण्यात आले किंवा निधी अभावी योजनांचं पुढे काहीच होऊ शकलं नाही। द इंडियन एक्सप्रेसला या संदर्भामध्ये एक बातमी प्रकाशित करण्यात आली। पहिली पासून 3ऱ्या भाषेची सक्ती, 12वी परीक्षेच्या प्रवेश अर्जावर जातीचा उल्लेख, मध्यान्ह भोजन आहारात गोड पदार्थ, शालेय गणवेशाचं केंद्रीय स्तरावरून वितरण, पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पानं, अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये आरक्षण आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये EWS आरक्षण असे तब्बल 7 निर्णय हे 6 महिन्यांमध्येच मागे घ्यावे लागलेत। या विभागाचे मंत्री आहेत एकनाथ शिंदेंचे खास असलेले दादा भुसे। आता त्यांचं म्हणणं असं आहे की काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतरच शैक्षणिक धोरणं राबवली जातात। शालेय शिक्षण विभागाचे सर्व धोरणात्मक निर्णय जे आहेत ते विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांचे हित लक्षात घेऊनच घेतले जातात आणि आवश्यकता असेल तेव्हा यामध्ये बदल देखील केले जातात। याचा अर्थ मूळ निर्णय सदोष होते असा होत नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सांगत आहेत। राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सावळा गोंधळ घातल्याचा जो आरोप आहे तो वारंवार महायुती सरकारवर विरोधकांकडून केला जातोय। गेल्या 6 महिन्यात 7 जे निर्णय आहेत ते मागे घेतले आहेत। विशेष म्हणजे यातले काही निर्णय मागील शिंदे सरकारच्या काळामधले झाले होते, तर आताच्या सरकारमधले सुद्धा यामधले काही निर्णय घेतले गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि विद्यार्थ्यांशी संबंधित असलेला हा महत्त्वाचा विभाग आहे जिथून आपली भावी पिढी घडणार आहे, असा हा विभाग वारंवार तोंडघशी पडताना दिसून येतोय। निर्णय घेताना पुरेसे सल्ले न घेणे, व्यवस्थित अभ्यास न करणे, तज्ज्ञांची मतं जाणून न घेणं आणि निर्णय घेतानाची केलेली घाई ही सरकारला तोंडघशी पाडताना दिसते। आधी सांगितलेल्या 7 निर्णयांशिवाय आणखी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जे की हे 7 निर्णय जे मी तुम्हाला सांगितले याशिवायही आणखी काही गोष्टी आहेत ज्या शिक्षण विभागाला वारंवार तोंडघशी पाडताना दिसत आहेत, त्यावर सुद्धा बोलायला हवं। मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ड्रेस आणि म्हणजे त्यांचे जे गणवेश आहेत आणि दप्तर वाटपाचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये बोलताना असं सांगितलं होतं की शिक्षकांना ड्रेस कोड लागू केला जाईल। त्या संदर्भामध्ये त्यांनी एक विधान केलं होतं काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर शिक्षकांना सुद्धा ड्रेस कोड म्हणजे गणवेश लागू होईल अशी चर्चा जी आहे ती शैक्षणिक वर्तुळामध्ये रंगली होती। या उपक्रमासाठी सरकारकडून अंशतः निधी उपलब्ध करून दिला जाईल असं सुद्धा भुसे म्हणाले होते। यानंतर यावरती खूप चर्चा झाल्या आणि त्यानंतर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी अजून असा कुठलाही शासन निर्णय झाला नसल्याचं सांगितलं होतं। म्हणूनच जाता जाता एवढंच की अभ्यास करणं जे आहे ते फार गरजेचं आहे। त्यातल्या त्यात शिक्षण विभागानं तर तो करायलाच हवा। अर्थात सरकार म्हणून याकडे जे पाहणं आहे या विभागाकडे किंवा या विभागाच्या निर्णयांकडे ते फार गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। याआधी सुद्धा या विभागाकडून अनेक निर्णय झालेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं कमी करण्याचा निर्णय। आधीच्या सरकारनं या संदर्भामध्ये काही नियम ठरवले होते, मात्र पहिले पाढे 55 झालेलं पाहायला मिळतंय। विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना पाठीवरचं ओझं कमी करण्याचा निर्णय झाला होता।
यासाठी काही उपायसुद्धा केले गेले होते. मात्र लेकरांच्या पाठीवरचं ओझं हे पुन्हा जसं त्या तसं पाहायला मिळतंय. याशिवाय शाळांच्या वेळासंदर्भात सुद्धा सरकारनं निर्णय घेतला होता. राज्यामध्ये शाळांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये शाळा या 9 वाजेनंतरच सुरू कराव्या असे आदेशसुद्धा काढले होते. मुलांची झोप पूर्ण होत नसल्यानं शाळेत सकाळी अभ्यास करण्यामध्ये त्यांना उत्सुकता वाटत नाही, असा अभिप्राय जो आहे तो राज्यातल्या शिक्षण तज्ज्ञांनी, शिक्षणप्रेमींनी, पालकांनी आणि प्रशासनामधल्या काही अधिकाऱ्यांनी सुद्धा दिला होता. त्यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजे शाळा ज्या आहेत त्या 9 वाजेनंतर सुरू कराव्या असा निर्णय त्यांच्या सूचनेनंतर घेण्यात आला होता. त्यानंतर सुद्धा काही शाळांकडून या नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळं सकाळी 9 वाजेपूर्वी शाळा भरली तर थेट कारवाई करण्याचे आदेश सुद्धा शिक्षण विभागानं सर्व माध्यमांच्या शाळा प्रशासनाला दिले होते. तरीही अनेक शाळा अजून सुद्धा 9 वाजेच्या आधी भरताना दिसत आहेत. याकडे लक्ष कोण देणार? कारण याचा परिणाम थेट मुलांच्या आरोग्यावर होतोय. मुलं यामध्ये सफर होताना दिसतायत. ज्या गोष्टी कटाक्षानं पाळायला हव्यात त्या प्रशासनाकडून पाळल्या जात नसल्याचंच एकूण चित्र आहे. आपलीही या संदर्भात काही मतं असतील तर आम्हाला ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.